व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सुमंत पाटील, आपल्या जिल्ह्याचे दुसरे लोकप्रिय आमदार शिवचंद्र, महाराष्ट्रामध्ये जी एक नवी फेरी तयार करावी अशी आम्हा लोकांची मनावर इच्छा आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी ज्यांच्यावर लक्ष ठेवले, ज्यांना प्रोत्साहित करणार आणि ज्यांच्यामार्फत उद्या त्याला महाराष्ट्राला नवीन नेतृत्व देण्याच्या उद्देशाचा विश्वास आहे, त्याच्या मालिकेचे एक अतिशय वर्षा पातळीचे प्रतिनिधी रोहित पाटील, अन्य सगळे सहकारी आणि बंधू भगिनींनो, मी जिल्ह्याचे कार्यक्रम स्वीकारले होते. माझी इच्छा होती की दुष्काळी भागात थोडी चक्कर टाकावी. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करण्याची हिंमत ज्या लोकांनी सहकार्याने दाखवली त्यांच्याशी सुसंवाद साधावा आणि त्या हेतूनच मी काल रात्री सांगलीला मुक्काम आलो. आल्याच्या नंतर जे काही प्रश्न आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. माझ्या मनामध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा येत होती की 10 वर्षाच्या पूर्वी तुमचा माझा सगळ्यांचा जीवाभावाचा एक सहकारी तो आकस्मिकपणानं आपल्यामध्ये निघून गेला. त्यांच्यामध्ये कर्तृत्व होतं, पार्श्वभूमी नेतृत्वाची नव्हती, सांस्कृतिक स्थिती सर्वसाधारण होती, पण हिंमत होती, निर्णय घ्यायची दृष्टी होती आणि निर्णय राबवण्याच्या संबंधीची ताकद त्याच्यामध्ये होती. आणि त्या व्यक्तीचं नाव आझाद पाटील. मला आठवतंय की मी सांगली जिल्ह्यामध्ये एकदा आलो असताना, बहुतेक तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, आणि सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये आक्रमकपणानं दुष्काळी भागाचे आणि अन्य लोकांचे आणि शेतीचे प्रश्न मांडणारा एक तरुण सभासद त्या जिल्हा परिषदेमध्ये होता. त्याची मांडणी, मतांचा आग्रह आणि स्वच्छ वैचारिक भूमिका ही बघितल्याच्या नंतर माझ्या मनात निश्चितपणानं गोष्ट आली की हे नाणं साधं सुद्धा नाही, हा बंदार उपाय आहे, हा कुठेही चालल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना संधी देण्यात आली आणि मोठ्या मताने ते निवडून आले. आमदार म्हणून काम करत असताना
आपल्या कामाची कर्तृत्वाची चुणूक त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दाखवली. त्यांचं नावलौकिक वाढला. पुन्हा संधी मिळाली. संधी मिळाल्याच्यानंतर 2 पक्षांचं सरकार होतं. त्याचा एक पक्ष हा माझ्या नेतृत्वाखालचा होता. निवडणूक झाल्याच्या नंतर कुणाशी चर्चा न करता मी काही तरुणांना फोन केले आणि मला आठवतंय की मी रात्री उशिरा आजाद फासांना फोन केला आणि त्यांना सांगितलं उद्या मुंबईला यायचं. त्यांनी विचारलं काय कसली मिटिंग काही नाही. म्हटलं उद्या हजर राहा, राजभवनवर जायचं आणि शपथ घ्यायची आणि मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्याकडे खातं दिलं ग्रामीण विकासाचं. जयंत फासांना असाच फोन केला. त्यांच्याकडे खातं दिलं अर्थ खात्याची जबाबदारी. एक महाराष्ट्रात तरुणांचा संच महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विधानसभेमध्ये आम्ही लोकांनी त्या काळामध्ये उभा केला. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझी निवड ही 100% खरी ठरली, बरोबर होती. ग्रामविकास खात्याला एक प्रकारची गती द्यायची, खेड्यापाड्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी नवीन धोरणं आखायची. ती आखत असताना गावातला शेवटचा माणूससुद्धा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करायचा. या सगळ्या गोष्टी आधाराने केल्या. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडं गृह खात्याची जबाबदारी दिली. ही जबाबदारी घेतल्याच्या नंतर गुन्हेगारीवर आवड आणि शेतकऱ्याची लूट करणारा जो वर्ग आहे त्याच्यावर आवड या संबंधीची आपली कारकीर्द ही लोकांच्या लक्षात राहील या प्रकारचं काम त्यावेळी त्यांनी केलेलं होतं. ते निघून गेले. पण समज महाराष्ट्र हरवला. एक कर्तृत्वान स्वच्छ चारित्र्याचा दृष्टी असलेला आणि ज्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य आम्ही पाहत होतो असा हा जीवाभावाचा सहकारी निघून गेला. याची अस्वस्थता होती. आनंद आहे की सोहनताईंनी आणि त्यानंतर अलीकडे मी बारकाईनं बघतोय रोहितनी ही कमतरता भरून काढण्याचा निर्धार केला आहे. तुम्हा सगळ्यांची साथ त्यांच्या पाठीशी कायम जावी ही आग्रहाची विनंती या ठिकाणी. तुम्ही काही चिंता करू नका. मी महाराष्ट्रामध्ये हिंडतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, लोकांना भेटतोय, नव्या पिढीला भेटतोय आणि मला चित्र हे दिसतंय की महाराष्ट्राच्या जनतेनं महाराष्ट्रात परिवर्तन करायचा निकाल घेतलेला आहे. प्रधानमंत्री म्हणून मोदींचं राज्य आलं. 10 वर्ष आम्ही पाहिलं. त्या राजवटीमध्ये जी काही धोरणं आखली ती किती राज्याच्या आणि देशाच्या हिताची होती या संबंधीचे प्रश्न वादग्रस्त प्रश्न आहेत. सत्ता हातात आल्याच्या नंतर सत्ता ही विनयानं राबवायची असते. सत्ता ही डोक्यात जाऊन द्यायची नसते. आज आम्ही देशामध्ये बघत होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ही सत्ता डोक्यामध्ये गेलेली आहे दिल्लीच्या नेतृत्वाच्या.
आणि ही डोक्यामध्ये गेलेली सत्ता ही खाली आणायची असेल, सत्ताधाऱ्याचे पाय जमिनीला टेकायचे असतील तर लोकांना बरोबर घेतलं पाहिजे, नव्या पिढीला विश्वास दिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही लोकांनी कामाची पराकाष्ठा केली. एकत्र आलो, काँग्रेस पक्ष त्यांना बरोबर घेतलं, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष हा जवळ घेतला, एकत्रित निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. जागेवर मतभेद नकोत म्हणून मी स्वतः फक्त 10 जागा लढवायची तयारी दाखवली. ज्या राज्यामध्ये आमच्या 66 सुद्धा जागा आलेल्या नव्हत्या त्या राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी 31 जागेवर आम्हा लोकांचा विजय केला 48 पैकी. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागा लढतोय, त्यातल्या 8 जागा ह्या विजयी झाल्या. कोण होतं हे बोललं? कुणाला संधी दिली? पारनेरसारखा दुष्काळी तालुका आणि त्या ठिकाणी दुष्काळी भागातल्या लोकांच्या मध्ये अहोरात्र प्रयत्न करणारा एक उमदा आणि स्वच्छ कार्यकर्ता, त्याची निवड त्या ठिकाणी केली निलेशची. अहमदनगरमधून उमेदवारी दिली आणि हा निलेश लंके आज देशाच्या लोकसभेमध्ये जाऊन बसला की सामान्य कुटुंबाचा माणूस. निलेश लंकेच्या घरी 2-3 वर्षाच्या खोली गेलो होतो. 10x10ची खोली होती, अतिशय लहान खोलीत राहणारा सामान्य कुटुंबाचा. आज देशाच्या संसदेमध्ये लोक औत्सुक्याने विचारतात हा लंके कौन है? ये कहाँ की चीज़ है लंके? ये आदमी सुनकर कैसा आया? पण कर्तव्य होतं आणि लोकांचा पाठिंबा होता. नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासींचा भाग वगैरे नावाचा ग्रस्त तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष, त्यांना मी उभं राहा म्हणून सांगितलं. शैक्षणिक शिक्षक लोकांच्या समोर त्यांना सादर केला, भूमिका मांडली आणि आज वगैरे सर मोठ्या मतांनी विजय झाली. एक सामान्य आदिवासी कुटुंबातला हा ग्रस्त आज त्या ठिकाणी विजय झाला, देशाच्या लोकसभेमध्ये बसतोय. तो मतांचा विक्रम त्यांनी केला. तसंच चित्र वर्ध्यामध्ये, तसंच चित्र विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये, बीडला, पुणे जिल्ह्यामध्ये, आणखी काही ठिकाणी 8 ठिकाणचे लोक निवडून आले आणि त्याची प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्यात कष्ट करणारी आणि सामान्य परिस्थिती होती. हे घडलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण गेले काही वर्ष देशामध्ये सामान्य कुटुंबातले लोक हे शोधून त्यांना प्रोत्साहित करायचं, त्यांना संधी द्यायची, हे सूत्र आम्ही लोकांनी मनामध्ये ठेवलेलं आहे. मोदी सांगत होते 400 पार, 400च्या खाली जागा येणार नाही. काय वाचेल ते बोलत होते. ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी 13 वर्ष तुरुंगात घालवली इंग्रजांच्या काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या लोकशाही प्रधान या देशाची संसदेची उभारणी त्यांनी केली आणि देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणून ज्यांचा लौकिक जगामध्ये होतो
त्या जवाहरलाल नेहरूंच्या टीकाची रुपाने मोदी साहेबांनी केली, इंदिरा गांधींच्या टीका केली, राजीव गांधींच्या टीकाची रुपाने केली. आणि अलीकडच्या काळामध्ये नव्या पिढीचा एक नेता पुढे येतोय, कष्ट करतोय, देशाच्या लोकांचं दुःख समजून घेण्यासाठी कन्याकुमारीपर्यंत पासून काश्मीरपर्यंत देशामध्ये फिरून लोकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या राहुल गांधींच्यावर हल्ला करण्याच्या संबंधीचं काम हे मोदी साहेबांनी केलं. आणि म्हणून आम्ही ठरवलं ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती देशाच्या हिताची नाही, आणि जी देशाच्या हिताची नाही तिचा पर्याय शोधले पाहिजे, चांगले लोक शोधले पाहिजेत, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि ती संधी 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी आपल्या राज्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये काही झालं तर इथं सत्ता परिवर्तन करायचा, महाराष्ट्राचं राज्य या नव्या पिढीच्या हातात द्यायचं हा निर्धार आम्ही लोकांनी घेतलेला, आणि त्याला तुम्हाला लोकांची साथ ही हवी आहे. प्रश्न अनेक आहेत. आता सुरेशने या ठिकाणी सांगितलं, सविताताईंनी सांगितलं, इथे साखर कारखान्याचा प्रश्न. खरं सांगायचं म्हणजे आजचे राज्यकर्ते कुणासाठी काम करतात हीच गोष्ट मला समजत नाही. राज्य मंत्रिमंडळामध्ये निवड झाल्याच्या नंतर राजभवनवर शपथ घेत असताना त्या शपथेमध्ये एक भाग आहे की माझ्यासमोर येईल प्रत्येक काम हे मी प्रामाणिकपणाने करेल, आणि कोण कोणत्या विचाराचा आहे या प्रकारची भूमिका देश हा मनामध्ये कधी ठेवणार नाही, आणि या सत्तेचा लाभ सगळ्यांना होईल याची मी खबरदारी घेईन. ही शपथ घेतली. शिंदेचं सरकार आज त्या ठिकाणी आहे. त्यांनी स्वतः आणि त्यांच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. आता मला इथल्या कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं महाकाली सरकारी साखर कारखान्याच्या संदर्भातलं, आणि दुसरं निवेदन माझ्याकडे आलं ते महाकाली सरकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या जे चेअरमन आहेत अनिता सगळे यांच्याकडून. प्रश्न आहे, या कारखान्याचा प्रश्न आहे, अनेकांचे प्रश्न असतात, पण ते सोडवायची तयारी दाखवावी लागते. महाराष्ट्र सरकारने 10 दिवसापूर्वी एक निकाल घेतला, आणि 10 दिवसाच्या पूर्वी निकाल घेऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या एकूण जे कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या एकंदर संख्येपैकी 13 कारखान्यांना पाहिजे तेवढी मदत केली. माझी काही तक्रार नाही. कुणी अडचणीत असेल त्यांना जरूर मदत करा, पण जे बलवान आहेत त्यांना मदत केली जाते. आणि या दुष्काळी भागामध्ये एकेकाळी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये महाकाली कारखान्याची उभारणी झाली. काही संकट आली, त्या संकटातून या भागाच्या जनतेला, ऊस उत्पादकांना आणि इथं काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढण्याच्यासाठी मदत करायची ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची होती. त्यांनी कारखाने निवडले 13, आणि त्या 13मध्ये तुमच्या कारखान्याची नोंद ही त्या ठिकाणी व्यक्तींची आलेली नाही. तुमच्या कारखान्याचा विचार हा त्यांनी त्याच्यामध्ये केला नाही. तर केला कोणाचा? नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर सरकारी साखर कारखाना आहे, चांगला कारखाना आहे, शक्तिशाली लोक आहेत, ऊस भरपूर आहे, त्यांना 150 कोटी दिले. 150 कोटी.
शेजारी सातारमध्ये किसनजी साखर कारखाना त्यांना अडचणीत काढण्यासाठी 350 कोटी महाराष्ट्र सरकारने दिली. त्यांचाच एक लहानसा कारखाना खंडाळामध्ये आहे, त्याला 150 कोटी दिले. श्रीगंजाचा कारखाना आहे, त्यांना 110 कोटी दिले. तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वारणेचा साखर कारखाना तात्यासाहेब कोल्हेंचा वारणा साखर कारखाना एक शक्तिशाली कारखाना होता. अनेक उपक्रम त्यांनी राबवले. देशाच्या कारखान्याचं नाव होतं. त्या कारखान्याला बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या महाराष्ट्र सरकारने 350 कोटी दिले. त्याच्यानंतर श्रीगंधाचा शिवाजीराव नागोर्डे कारखाना त्यांना 110 कोटी दिले. असे अनेक लोकांना पैशाची खेळत आज भारत सरकारने वाचली. तात्यासाहेब कोल्हेंच्या कारखान्याला त्यांनी मदत केली, 350 कोटी दिले. माझी काही तक्रार नाही, तुम्ही द्या. कोणी संकटात असेल त्याला बाहेर करा. पण त्याच्यातला सगळ्यात अडचणीचा जो आहे, जो दुष्काळी भागातला आहे, की ज्या दुष्काळी भागामध्ये कारखानदारी नाही आणि अशा ठिकाणचा कारखाना कष्टाने त्या भागातल्या जनतेने उभा केला, कधी दुष्काळाच्या संकटात सापडला आणि त्यामुळे त्या अडचणीत आला, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि जे बलवान आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. हा दृष्टिकोन हा सामान्य माणसाच्या हिताची जपणूक आम्ही करू, ही जी शपथ घेतलेली आहे राजभवनावरची, त्या शपथ संस्थेची ही भूमिका सुसंगत राहिलेली नाही. आणि म्हणून आजच्या फसलाची सोडवणूक करून घेणं याची आवश्यकता आहे. आम्हाला लोकांच्या हातात सत्ता नाही, पण मला दिसतंय की 3-4 महिन्याच्या नंतर महाराष्ट्राचा परिवर्तनाचा विचार हा पृथ्वीमध्ये आल्याच्या नंतर नक्की या ठिकाणी बदल होईल. आणि बदल आल्याच्या नंतर जे कोणी राज्यकर्ते असतील ते आम्हाला लोकांच्या विचाराचे असतील आणि त्यांच्यामार्फत पहिला महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी साखर कारखानदारीच्या बद्दल नवीन घ्यावं लागेल. त्या कारखानदारीच्या निर्णयामध्ये महाकाली सहकारी साखर कारखाना कवटे महाकाळ याचा नंबर पहिला असेल याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार. कारण ही धोरणं लोकांच्या हिताची सत्ता वापरण्याची ही आखण्याची आज गरज आहे. अनेक गोष्टी आहेत. मी बघत होतो सकाळपासून एकेकाळचा दुष्काळी तालुका, पाऊस पडला, आरास फासने पाण्याची व्यवस्था केली, काही पाणी या ठिकाणी कष्टांनी संघर्ष करून आणलं, कृष्णेचं पाणी आणलं, तेंबूचं पाणी आणलं आणि काही ना काहीची जमीन बागायत करण्याच्या संबंधीची त्यांनी काळजी घेतली. मी रस्त्याने येत असताना शेतकऱ्यांची घरं बघत होतो. ठिकठिकाणी मला संकलित गाडी दिसल्या. याचा अर्थ दुधाचा धंदा, शेतीला पोषक असा एक महत्त्वाचा धंदा आहे. आज त्या दुधाच्या धंद्याला मदत करायची ऐवजी राज्य सरकारने 5 रुपये वाढवून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या बाजूनं मोदींच्या हातात दिल्लीची सत्ता आहे. त्यांनी निर्णय घेतला परदेशातलं दुधाची भुकटी आयात करायची, परदेशातलं इतर दूध ज्यादा आहे, दुधाची भुकटी ज्यादा आहे ती फडू नये, त्याचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी निर्णय घेतला जात नाही आणि परदेशातलं दुधाची आयात करण्याच्यासाठी निर्णय घेतला जातो. याचा अर्थ स्वच्छ आहे की आजचे राज्यकर्ते तुम्हा लोकांच्या हिताची जपणूक करणार नाही. पण मी एवढंच सांगू इच्छितो की जो राज्यकर्ता शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, काळ्या आईची इमान राखण्याच्याकडे दुर्लक्ष करतो,
नव्या पिढीच्या बेरोजगारांचा नोकरी करण्याच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करतो. समाजाच्या उपेक्षित घटकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी दुर्लक्ष करतो. तो राज्यकर्ता सच्चो राहणार नाही याची काळजी तुम्हाला मला सगळ्यांना करायची. मी आज या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो, तुम्ही एक की उद्याच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये तुम्ही रोहितला शक्ती द्या. मी खात्री देतो तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक ही आम्ही करू. आणि मग साखरेचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, बेकारीचे प्रश्न, जे जे काही महत्त्वाचे प्रश्न सामान्य माणसाचे आहेत त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्हा लोकांच्याकडून प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाईल हाच विश्वास आज या ठिकाणी देतो. मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला, आम्हा सगळ्यांचे विचार समजून घेतले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.